गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. युनिट क्रमांक 3 अव्यवहित अनुमान आपण सुरू केलं होतं. त्या अव्यवहित अनुमानामध्ये डेफिनेशन्स आपण पाहिली होती की कशाच्याही मध्यस्थीशिवाय तात्काळ जो निष्कर्ष काढला जातो त्या अनुमानाला अव्यवहित अनुमान असे म्हणतात. अव्यवहित अनुमानाचे दोन प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो प्रतियोग अनुमान आणि दुसरा जो आहे तो उत्कर्षण अनुमान. प्रतियोग अनुमानाच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटलनं जो चौरस दिलेला होता त्या चौरसाच्या संदर्भामध्ये जी निरुपाधिक विधानं 4 होती. ए सर्वास्तित्वाचे विधान, ई सर्वनास्तित्वाचे विधान, आय अंश अस्तित्वाचे विधान आणि ओ अंश नास्तित्वाचे विधान. चौरस आपण पाहून त्या चौरसाच्या 4 कोपऱ्यावरती 4 विधानं मांडून विधानांचा परस्पर संबंध कसा आहे हे आपण पाहिलं होतं. विधानांच्या जोड्या एकूण कशा होतात. ए विधानाचा ई विधानाशी, तसाच ई विधानाचा ए विधानाशी. चौरस काढून आपण परस्पर संबंध पाहिला होता. तो जो संबंध होता तो प्रतियोग अनुमानाचा होता. प्रति याचाच अर्थ परस्पर आणि योग याचा अर्थ संबंध. पण प्रतियोग अनुमानाची व्याख्या पाहत असताना ती व्याख्या कशी करायची. केवळ विधानाचा परस्पर संबंध म्हणजे अनुमान होय असं आपल्याला म्हणता येत नाही. तर प्रतियोग अनुमान म्हणजे आधार विधानामध्ये जे उद्देश पद असतं आणि जे विधेय पद असतं. आपण पाठीमागच्या युनिटमध्ये पाहिलं होतं की विधानामध्ये फक्त 2च पदे असतात. त्याच्यामध्ये पहिलं पद उद्देशपद आणि दुसरं विधेयपद. आधार विधानापासून आपण निष्कर्ष निष्पन्न करतो आणि अव्यवहित अनुमानाची डेफिनेशन्स करत असताना आपण म्हटलं होतं की केवळ एकाच आधार विधानापासून तात्काळ म्हणजेच कशाचीही मध्यस्थी न घेता निष्कर्ष निष्पन्न केला जातो. पण हा निष्कर्ष निष्पन्न करत असताना प्रतियोग अनुमानाची व्याख्या पाहिली आपण तर अशी पाहता येईल. जर हे आधार विधान आ मीन्स आधार, वी मीन्स विधान. उद्देशपद आणि विधेयपद यांच्या ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये निष्कर्ष विधान निष्पन्न करत असताना अजिबात बदल होत नाही. म्हणून उद्देशपद ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी उद्देशपद राहतं. विधेयपदाची जागा जिथे आहे तिथेच विधेयपद राहतं आणि हे निष्कर्ष विधान असतं. पहिलं विधान हे आधार विधान, दॅट इज होय म्हणजेच अतएव किंवा म्हणून असं आपण म्हटलं जातं. जे निष्कर्ष विधान आहे त्या निष्कर्ष विधानामध्ये जी 2 पदं असतात त्या 2 पदांच्या आधार विधानामध्ये जी जागा असते तीच जागा निष्कर्ष विधानामध्ये राहते. म्हणजे ती जागा बदलत नाही. म्हणून आधार विधानामध्ये जो बदल होतो तो बदल कुठे होतो तर उद्देश पदाच्या आधी जे परिमाण असतं त्या परिमाणांमध्ये आणि विधेय पदाच्या नंतर येणारा जो काही गुण असतो त्या गुणांमध्ये बदल होतो. म्हणजेच आधार विधानामध्ये परिमाण जे आहे, आधार विधानामध्येच जो गुण आहे म्हणजेच परिमाण तत्व आणि गुणतत्व जे आहे ते कायम राहत नाही. कधी गुणामध्ये बदल होतो तर कधी परिमाणामध्ये बदल होतो. ज्यावेळेस गुणामध्ये बदल होतो आणि परिमाणामध्ये बदल होतो पण उद्देशपद आणि विधेयपद मात्र आधार विधानामध्ये जे आहे तेच निष्कर्ष विधानामध्ये राहतं. त्याच्यात प्रतियोग अनुमान असते. याचाच अर्थ आधार विधानातील उद्देशपद आणि विधेयपद निष्कर्ष विधानामध्ये तेच ठेवून गुणा आणि परिमाणामध्ये ज्यावेळेस बदल केला जातो त्यावेळेस त्याला प्रतियोग अनुमान असं म्हटलं जातं. आणि मग तो बदल होत असताना विधानांचा परस्पर संबंध आपल्याला पाहता येतो. हीच प्रतियोग अनुमानाची व्याख्या.
आता प्रतियोग अनुमान पाहत असताना त्याचे प्रकार 4 पडतात. जे 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार अरिस्टॉटलने दिलेल्या प्रतियोग चौरसावरूनच पडतात. चौरस कालही आपण पाहिला होता. आजही आपण पाहूयात, म्हणजे प्रतियोग अनुमानाचे प्रकार आपल्याला पाहता येतील. चौरस काढलेला आहे. 4 कोपऱ्यावरती 4 विधानं आपण मांडायची. इथून सुरुवात करतो. ए विधान म्हणजेच सर्व अस्तित्वाचे विधान, बरोबर त्याच्याच समोर ई विधान म्हणजे सर्व नास्तित्वाचे विधान. खाली 2 कोपरे शिल्लक राहतात. पहिल्या कोपऱ्यावरती आय विधान म्हणजेच अंश अस्तित्वाची किंवा विशेष अस्तित्वाची विधान, आणि चौथा कोपरा जो शिल्लक राहिलेला आहे, जे चौथे विधान आहे ते म्हणजे ओ विधान, अंश नास्तित्वाची विशेष नास्तित्वाची विधान. चौरस आपण दुभागला होता यासाठी की विधानांचा परस्पर संबंध आपल्याला स्पष्ट करता येतो, कारण 4ही विधानांचा परस्पर संबंध या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि म्हणून इथं पहा, कोणतंही विधान घ्या, त्या विधानाचा 3 विधानाशी संबंध आल्याचं आपल्याला दिसतं. फॉर एक्झाम्पल, ए विधान हे आधार विधान म्हणून जर घेतलं तर त्यापासून ए विधान निष्पन्न करता येईल, ओ विधान निष्पन्न करता येईल आणि आय विधान निष्पन्न करता येईल. पहा, त्याचप्रमाणे ए विधान हे जर आधार विधान आपण घेतलं तर ए हे निष्कर्ष विधान निष्पन्न करता येईल, यापासून आय विधान निष्पन्न करता येईल आणि ई विधानापासून ओ विधान निष्पन्न करता येईल. मित्रहो, जे आधार विधान असते ते आधार विधान आधी त्याचा उल्लेख करावयाचा असा तर्कशास्त्रामध्ये प्रघात आहे. कारण आधारापासून ज्यावेळेस निष्कर्ष निष्पन्न करतो आपण, त्यावेळेस आधार आधी घ्यायचा आणि निष्कर्ष नंतर घ्यायचा. पाहूया, आय विधान हे जर आधार विधान असेल तर आय विधानापासून ए विधान निष्पन्न करता येईल. आय ए, आय ई, ई हे विधान निष्पन्न करता येईल. आय विधानापासून आय ओ म्हणजेच ओ विधान निष्पन्न करता येईल. त्याचप्रमाणे ओ हे आधार विधान असेल तर या ओ विधानापासून ई विधान निष्पन्न करता येईल, या ओ विधानापासून ए विधान निष्पन्न करता येईल आणि या ओ विधानापासून आय विधान निष्पन्न करता येईल. म्हणजे या 4 विधानामध्ये कोणतंही एक आधार विधान आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्या एका विधानापासून कुठल्याही मध्यस्थीशिवाय उद्देशपद आणि विधेयपद तेच ठेवून एकूण 3 विधानं निष्पन्न करता येतात. आणि म्हणून मग जे आधार विधान असतं ते आधार विधान आधी घेतलं आणि निष्कर्ष विधान नंतर घेतलं तर अशा 3 विधानांच्या जोड्या तयार होतील. त्यालाच प्रतियोग अनुमानामध्ये ए हे आधार विधान असेल तर ए ई म्हणता येईल, ए ओ म्हणता येईल आणि ए आय असं म्हणता येईल. पण मित्रांनो, प्रतियोग अनुमान याचे प्रकार आपल्याला पाहिजे. आणि प्रतियोग अनुमानाचे प्रकार या संकल्पनेकडे आपण जात असताना किती प्रकार पडतात. चौरसाकडे आपण पाहिल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. ए हे सर्व अस्तित्वाचे विधान आहे तर ई हे सर्व नास्तित्वाचे विधान आहे. ए हे विधान सर्व मानव मर्त्य आहेत असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस उद्देशपद आणि विधेयपद तेच ठेवून एकही मानव मर्त्य नाही अशा प्रकारचे विधान ज्यावेळेस आपण निष्पन्न करतो त्यावेळेस तो विधानांचा संबंध जो तयार होतो तो तयार होणारा संबंध हा विरोध असतो. कारण एक होकारार्थी विधान आहे आणि एक नकारार्थी विधान आहे. हो ना. फॉर एक्झाम्पल पहा, सर्व आंबे गोड आहेत हे विधान झालं. दॅट इज वाय हे विधान जर आपण घेतलं तर एकही आंबा गोड नाही. पहा, डेफिनेशन आपण जी केली होती ती डेफिनेशन उद्देशपद आणि विधेयपद
हे तेच राहतं. निष्कर्ष विधानामध्ये बदल होत नाही. म्हणून ए विधानाचं उद्देशपद आंबे आणि गोड हे विधेयपद आहे. तर हे ए विधान उद्देशपद आणि विधेयपद तेच आपण ठेवलेलं आहे. बदल झालेला आहे गुणामध्ये. म्हणून आपण व्याख्या करत असताना अशी व्याख्या केली होती की आधार विधानातील उद्देशपद आणि विधेयपद निष्कर्षवादामध्ये तेच राहतं आणि बदल जो होतो तो गुणामध्ये होतो, परिमाणामध्ये होतो. इथं गुणामध्ये बदल झालेला आहे. विधान जोडी तयार होते ए ई. अनुमान जे आहे ते विरोध प्रतियोग अनुमान. तसंच खाली आपण येऊयात. एक विधान होकारार्थी आहे वरील प्रमाणच. एक विधान नकारार्थी आहे. यालाच अस्तिवाची आणि नास्तिवाची असं आपण म्हटलेलं आहे. काही आंबे गोड आहेत. आंबे आणि गोड याप्रमाणेच आपण उद्देश विधेयपद जर ठेवलं तर उद्देश विधेयपद तेच ठेवून काही आंबे गोड नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इथं होकारार्थी आणि इथं नकारार्थी याचाच अर्थ वरील प्रमाणे इथंही या दोन विधानांमध्ये जो संबंध आहे तो संबंध विरोध प्रतियोग अनुमानाचा राहील. पण मित्र जरा संभ्रम आपणाला निर्माण होतो. वरतीही विरोध आणि खालीही विरोध. फरक जो आहे विधानांमध्ये तो इथं आपणाला दिसेल. वरची दोनही विधानं कशी आहेत? सर्ववाची. आणि खाली दिलेली दोन्हीही विधानं कशी आहेत? तर अंशवाची. आणि म्हणून इथं ही दोन विधानं अंशवाची असल्यामुळं एक शब्दप्रयोग आपण इथं लावायचा, तो म्हणजे उप. सर्वपेक्षा अंश हे जरा कमी असतं. आणि म्हणून पहिला जो संबंध विरोध प्रतियोग अनुमानाचा आपल्याला दिसेल तो पहिला प्रकार आपल्याला इथं प्रतियोग अनुमानाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहता येईल. तो म्हणजे विरोध प्रतियोग अनुमान. पहा, विरोध प्रतियोग अनुमान. दुसरा जो संबंध आपण पाहिला तो म्हणजे उपविरोध प्रतियोग अनुमान. तिसरा बाजूची विधान जर आपण पाहिली ए आय हे सर्ववाची विधान आहे, हे अंशवाची विधान आहे. पण दोन्हीही होकारार्थी आहेत. म्हणजे दोन्हीही सर्ववाची नाहीत, दोन्हीही अंशवाची नाहीत. एक सर्ववाची एक अंशवाची. पण गुणाच्या संदर्भामध्ये साम्य आहे, परिमाणाच्या संदर्भामध्ये भिन्नता आहे. म्हणून इथं आपल्याला म्हणता येईल एकमेकाच्या आश्रयानं राहणारी ही विधान आहे ए आय. म्हणून तिसरा जो अनुमान प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आश्रय प्रतियोग अनुमान. यालाच दुसरा एक प्रतिशब्द आहे उपनिदान. पण प्रचलित शब्द आपण आश्रय प्रतियोग अनुमान असा पाहूया. पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथं जसा संबंध आपण पाहिला तसाच ई आणि ओ विधानाचा संबंध आपल्याला पाहता येईल. एक आहे सर्ववाची विधान, दुसरं आहे अंशवाची विधान. पण इथं जशी दोन्ही होकारार्थी होती तशी इथं नाही नाही दोन्हीही विधानं ही नकारार्थी आहेत, नास्तिवाची आहेत. म्हणजेच परिमाणामध्ये आपल्याला भिन्नता दिसते तर गुणामध्ये आपल्याला साम्य दिसतं. आणि म्हणून याप्रमाणेच इथंही हा प्रकार आपल्याला स्पष्ट करता येईल, तो म्हणजे आश्रय प्रतियोग अनुमान. ए आय आय ए ई ओ ओ ई. आता राहिला चौथा प्रकार. चार विधान आहेत, चार विधानांचा परस्पर संबंध. म्हणून प्रतियोग अनुमानाचे सुद्धा चार प्रकार आपल्याला इथं स्पष्ट करता येतील. मधला जो चौरस दुभागलेला आपल्याला दिसतो त्या चौरसावरून आपल्याला एक प्रकार पाहता येईल. गुण आणि परिमाणामध्ये भिन्नता आहे असं आपण म्हटलं. कधी साम्य परिमाणामध्ये दिसतं तर कधी गुणामध्ये भिन्नता दिसते, कधी गुणामध्ये साम्य दिसतं तर कधी परिमाण तत्वामध्ये भिन्नता आपल्याला दिसते.
इथं सर्ववाची विधान आहे, हे अंशवाची आहे. परिमाणात भिन्नता आहे. इथं नकारार्थी विधान आहे, तर इथं होकारार्थी विधान आहे. म्हणजे गुण आणि परिमाणामध्ये इथं भिन्नता दिसते. सर्व आंबे गोड आहेत, काही आंबे गोड नाहीत असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस इथं कॉन्ट्रॅडिक्टरी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून इथं जो संबंध आहे तो व्याघात प्रतियोग अनुमानाचा. म्हणून चौथा अनुमानाचा प्रकार आपल्याला पाहता येईल व्याघात प्रतियोग अनुमान. जशी एक बाजू आपण तपासली तशीच दुसरी बाजू आपल्याला तपासता येईल. एक विधान आहे सर्ववाची, दुसरं विधान आहे अंशवाची. एक आहे होकारार्थी तर दुसरा आहे नकारार्थी. आणि म्हणून काही आंबे गोड असतात असं आपण म्हटलं तर आंबे आणि गोड हे उद्देश विधेय पट ठेवून एकही आंबा गोड नाही असं विधान ज्यावेळेस आपण निष्पन्न करतो त्यावेळेस इथं सुद्धा कॉन्ट्रॅडिक्टरी येते. आणि म्हणून इथं सुद्धा व्याघात प्रतियोग अनुमान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून जर प्रतियोग अनुमानाचे प्रकार पाहायचे असतील तर आपल्यासमोर 4 हे प्रकार दिसतील. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो विरोध प्रतियोग अनुमान. कोणत्या विधानांमध्ये संबंध आपल्याला पाहता येईल पहिल्याचा स्पष्ट करतो. ए ई तर ई ए 2 विधान जोड्या, कारण परस्पर एकेरी वनवे नाही. ए विधानाचा ई विधानाशी संबंध आहेच, एवढ्यावरती थांबून चालत नाही. तर जसा ए विधानाचा ई विधानाशी संबंध आहे तसाच ई विधानाचा ए विधानाशी सुद्धा संबंध आहे. जी पहिली विरोध प्रतियोग अनुमानाची जोडी तयार होते ए ई ई ए. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विधान जोड्या तयार केल्या होत्या, पण त्या विधान जोड्या कोणत्या अनुमानाच्या आहेत हे आता आपल्याला स्पष्ट करता येतं. दुसरं अनुमान जे आहे ते उपविरोध प्रतियोग अनुमान. आय विधानाचा ओ विधानाशी संबंध आपल्याला स्पष्ट करता येईल तर ओ विधानाचा आय विधानाशी संबंध स्पष्ट करता येईल. इथंही 2 विधान जोड्या आपल्याला स्पष्ट करता येतात. उपविरोध प्रतियोग अनुमान. तिसरं जे अनुमान आहे आश्रय प्रतियोग अनुमान. त्याच्यामध्ये ए विधानाचा आय विधानाशी ए आय तसाच आय विधानाचा ए विधानाशी हा एक परस्पर संबंध आपण स्पष्ट केला. तसाच परस्पर संबंध ई विधानाचा ओ विधानाशी तर ओ विधानाचा ई विधानाशी स्पष्ट करता येतो. याचाच अर्थ इतर विधान जोड्या ज्या तयार झाल्या त्या 4 म्हणजेच आश्रय प्रतियोग अनुमान. आणि चौथी अनुमानाची जी जोडी तयार होईल तीही आश्रय प्रतियोग अनुमानाने तयार होईल. व्याघात प्रतियोग अनुमान चौरस दुभागलेला दिसतो. या चौरसामध्ये आपण म्हटलं की परिमाणामध्ये भिन्नता आहे, गुणामध्ये भिन्नता आहे, गुणामध्ये भिन्नता आहे, परिमाणामध्ये भिन्नता आहे. याचाच अर्थ पहिली विधान जोडी तयार होईल ए ओ तशीच ओ ए. दुसऱ्या बाजूला आपल्याला विधान जोडी तयार करता येते ई आय आणि आय ई. विधान जोड्या जर आपण मोजल्या तर या 4 आणि 4 8 2 10 2 12 2 2 4 4 8 आणि 4 12 या व्यतिरिक्त विधान जोड्या आपल्याला तयार करता येत नाही. म्हणजेच ए विधानाचा ई विधानाशी, ई विधानाचा ए विधानाशी. विरोध प्रतियोग अनुमानाच्या 2 जोड्या. उपविरोध प्रतियोग अनुमानाच्या आय विधानाचा ओ विधानाशी, ओ विधानाचा आय विधानाशी, आय ओ ओ आय 2 जोड्या तयार झाल्या. जी विरोध आणि उपविरोध याच्यामध्ये 4 जोड्या आपल्याला मिळतात. तर इथं आश्रय विधानामध्ये प्रतियोग अनुमानामध्ये आणि व्याघात प्रतियोग अनुमानामध्ये प्रत्येकी 4-4 इथं 8 जोड्या आपल्याला मिळतात. आणि अशा एकूण 12 विधान जोड्या तयार होतात. इथं ए विधानाचा आय विधानाशी, आय विधानाचा ए विधानाशी, ई विधानाचा ओ विधानाशी तर ओ विधानाचा ई विधानाशी परस्पर संबंध स्पष्ट करता येतो. आणि चौथी
अनुमान प्रकार व्याघात त्यालाच ए विधानाचा ओ विधानाशी, ओ विधानाचा ए विधानाशी, ई विधानाचा आय विधानाशी, तर आय विधानाचा ई विधानाशी असा परस्पर संबंध आपल्याला स्पष्ट करता येतो. आणि हा जो संबंध आपण स्पष्ट करतो त्यालाच आपण व्याघात प्रतियोग अनुमान असे म्हणतो. डेफिनेशन्स याच्या जर करायच्या झाल्या तर आपल्याला अशा करता येईल की विरोध प्रतियोग अनुमान म्हणजे काय, तर चौरसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की प्रतियोग अनुमानामध्ये कधी परिमाण आणि गुण या दोन विभागामध्ये, दोन भागामध्ये कधी साम्य दिसतं तर कधी भिन्नता आपल्याला दिसते. जसंच्या तसं जे येतं ते उद्देशपद आणि विधेयपद असतं. कारण आधार विधानामध्ये जे उद्देशपद आणि विधेयपद असते तेच उद्देश विधेयपद निष्कर्ष विधानामध्ये असते. फरक जो दिसतो तो परिमाणामध्ये आणि गुणामध्ये दिसतो. आणि म्हणून जेव्हा चतुर्वर्ग व्यवस्थेमध्ये प्रतियोग चौरस आहे, ही चतुर्वर्ग व्यवस्था ॲरिस्टॉटलनं दिलेली आहे. जेव्हा चतुर्वर्ग व्यवस्थेमध्ये ए विधानाचा ई विधानाशी, ई विधानाचा ए विधानाशी परस्पर संबंध हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. परस्पर संबंध असतो तेव्हा त्यास विरोध प्रतियोग अनुमान असे म्हणतात. जेव्हा चतुर्वर्ग व्यवस्थेत आय विधानाचा ओ विधानाशी, ओ विधानाचा आय विधानाशी परस्पर संबंध असतो तेव्हा त्यास उपविरोध प्रतियोग अनुमान असे म्हणतात. अनुमान तिसरं आश्रय प्रतियोग अनुमान. जेव्हा चतुर्वर्ग व्यवस्थेत ए विधानाचा आय विधानाशी, आय विधानाचा ए विधानाशी, ई विधानाचा ओ विधानाशी आणि ओ विधानाचा ई विधानाशी परस्पर संबंध असतो तेव्हा त्यास आश्रय प्रतियोग अनुमान असे म्हणतात. तिसरं प्रतियोग अनुमानाचा प्रकार. आणि चौथा प्रतियोग अनुमानाचा प्रकार व्याघात प्रतियोग अनुमान. जेव्हा चतुर्वर्ग व्यवस्थेत ए विधानाचा ओ विधानाशी, ओ विधानाचा ए विधानाशी, त्याचप्रमाणे ई विधानाचा आय विधानाशी, तर आय विधानाचा ई विधानाशी परस्पर संबंध असतो तेव्हा त्यास व्याघात प्रतियोग अनुमान असे म्हणतात. प्रतियोग अनुमानाची ही 4 उदाहरणं आपण घेतल्यानंतर, विधान जोड्या आपण घेतल्यानंतर एकूण 4 प्रतियोग अनुमानाचे प्रकार पडतात. विरोध, उपविरोध, आश्रय आणि व्याघात. विरोध प्रतियोग अनुमान, उपविरोध प्रतियोग अनुमान, आश्रय प्रतियोग अनुमान आणि व्याघात प्रतियोग अनुमान हेच प्रतियोग अनुमानाचे 4 प्रकार आहेत. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये या अनुमान प्रकारावरून उदाहरण आपण घेतल्यानंतर एका विधानापासून निष्कर्ष कशाच्याही मध्यस्थीशिवाय की जी डेफिनेशन्स आपण केलेली आहे त्या डेफिनेशनच्या अन्वये कसा काढता येतो ते पाहूयात. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.